पुढच्या बुलेटिनकडे आपण वळूया। पुढच्या बातमीकडे वळूया। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी आज भल्या पहाटे प्रचाराला सुरुवात केलेली आहे। जुहू चौपाटीवर स्वच्छता अभियान हाती घेत त्यांनी प्रचार सुरू केलाय। उमेदवारांना घेऊन ते जुहू चौपाटीवर दाखल झाले आणि विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं आणि ठाकरे बंधूंवर निशाणा सुद्धा साधला। मुंबईचे अध्यक्ष भाजपचे अमित साटम हे त्या परिसरातल्या उमेदवारांना घेऊन जुहू चौपाटीवर आले होते आणि तिथे त्यांनी स्वच्छता मोहीम राबवली। स्वच्छता मोहीम राबवली त्या उमेदवारांना सांगितलं की इथल्या सगळ्या मतदारांशी जे मॉर्निंग वॉकला आलेले त्यांच्याशी बोला। त्याच्यानंतर ते स्वतः सुद्धा तिथल्या सगळ्या नागरिकांशी बोलले आणि ठाकरे बंधूंवर यावेळी टीका सुद्धा अमित साटम यांनी केलेली आहे। पण आज भल्या पहाटेच अमित साटम हे उमेदवारांना घेऊन बाहेर पडले आणि प्रचाराला त्यांनी सुरुवात केलेली आहे। आपण बघतोय जुहू चौपाटीची ही दृश्य आहेत। अमित साटम बोलतायत। अमित साटम हे मुंबई अध्यक्ष आहेत भाजपचे। त्यांच्याकडून पहाटेच जुहू चौपाटीवर जात प्रचार अभियान सुरू करण्यात आलं। मुंबईचा महापौर हा मराठीच होणार असं अमित साटम म्हणाले। अमित साटम यांच्याकडून ठाकरे बंधूंवर टीका सुद्धा करण्यात आली। ते त्या परिसरातल्या सगळ्या उमेदवारांना घेऊन जुहू चौपाटीवर गेलेले होते आणि विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं। मुंबईतली स्वच्छता, मुंबईतले सगळे सुखसुविधाचे विषय, या सगळ्या विषयी त्यांनी भाष्य केलेलं आहे। तिथल्या नागरिकांच्या काय समस्या आहेत ते सुद्धा समजून घेण्याचा अमित साटम यांनी प्रयत्न केला। आज खरं तर सूर्योदय होण्याच्या आधी अमित साटम जे आहेत ते प्रचाराला लागले होते। सर, आज पहाटे सर्व उमेदवारांना घेऊन तुम्ही जुहू बीचवरती आलात। खरं तर होम ग्राउंड आहे तुमचं आणि पहिलीच बॅटिंग इकडे केलेली आहे। काय नियोजन होतं? नाही, काल सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि रामदास आठवले साहेबांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर आज सकाळी जुहू बीच येथे तमाम जनतेला नमस्कार करण्याकरता, आशीर्वाद घेण्याकरता आणि गेल्या 11 वर्षामध्ये देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली ज्या प्रकारचं काम या मुंबई शहरामध्ये झालेलं आहे, नरेंद्र मोदीजींच्या विजननुसार ज्या प्रकारचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून या मुंबई शहरामध्ये झालेलं आहे, ते सर्व काम आणि या ठिकाणचे आपले नगरसेवकांनी ज्या प्रकारे या जनतेची सेवा गेल्या 9 वर्षामध्ये केलेली आहे। कोविडच्या काळामध्ये ज्या वेळेला काही लोक ज्या वेळेला घरी बसून होते आणि ज्या वेळेला कोविडमध्ये भ्रष्टाचार करत होते, तेव्हा आमचे नगरसेवक आणि नगरसेविका जमिनीवरती उभं राहून जनतेची सेवा करत होते। हे सर्व केलेलं कार्य हे जनतेच्या समोर ठेवून जनतेचे आशीर्वाद या ठिकाणी मागण्याकरता आम्ही आलेलो आहोत। नाही, अशी आमच्याकरता कुठली कोणाकरता डू ऑर डाय आहे हे मला माहीत नाही। आमच्याकरता तर अशी काही डू ऑर डायची लढाई नाही आणि त्यामुळे प्रत्येक निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावरती, त्या ठिकाणी विकास आणि सुरक्षा या दोन्ही मुद्द्यावरती आणि आम्ही केलेलं काम जनतेसमोर ठेवून येणाऱ्या काळामध्ये आमचं विजन काय आहे विकासाचं हे जनतेसमोर ठेवून आम्ही जनतेकडे मतांचा जोगवा हा मागत असतो, जनतेचे आशीर्वाद मागत असतो। परंतु करो या मरो अशा प्रकारची कुठली निवडणूक नसते। कारण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कुठलंही सत्तेचं स्थान किंवा अधिकाराचं पद प्राप्त करण्याकरता काम करत नाही। तो समाजामध्ये उभ्या असलेल्या शेवटच्या माणसाची सेवा करण्याकरता काम करतो, देशाकरता काम करतो, समाजाकरता काम करतो, हिंदुत्वाकरता काम करतो। त्यामुळे आम्हाला पदाची, सत्तेची लालसा नाही आणि आपल्या विचारांना तिलांजली देऊन आम्ही कुठल्याही प्रकारे सत्तेसाठी समझोताही करत नाही। सर, तुम्ही विकासाचा मुद्दा मांडला की ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही लढतो, पण कुठेतरी मराठीचा मुद्दा पण इथे मांडला जातोय की जर ठाकरेंचा महापौर झाला तर तो मराठी होईल, मग असंही म्हटलं जातं की भाजपचा झाला तो अमराठी होईल। तर काय, कसं बघता तुम्ही याच्याकडे? असं आहे, सर्वप्रथम तर काल आमच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे की मुंबईचा महापौर हा हिंदू होईल, मुंबईचा महापौर हा मराठीच होईल। तर आपल्यासोबत अमित साटम होते आणि आज खरं तर ठाकरे बंधू जे आहेत ते आपला जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत आणि त्याला उत्तर म्हणून खरं तर आता अमित साटम यांनी सांगितलं की आम्ही आरोपपत्र सादर करणार आहोत। त्याच्यामुळे त्या आरोपपत्रामध्ये नेमकं काय असणार हे पाहणं खूप जास्त महत्त्वाचं ठरेल। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षदचा मी संकेत वरख, न्यूज 18 लोकमत, मुंबई।